आपल्यासोबत विकास लवांडे जोडले गेलेले आहेत शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे। विकास लवांडेजी, स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर उद्या निकालासाठी अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत, अनेक सर्वे देखील पार पडलेले आहेत। लोकशाहीचा जो सर्वे आहे त्याबद्दल तर मी बोलणारच आहे आपल्याशी, कारण लोकशाहीच्या सर्वेमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा राखण्यामध्ये यश आल्याचं एका बाजूला अंदाज बांधले जाऊ लागलेले आहेत, दुसरीकडे मात्र विरोधकांचं काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मला आपल्याकडून विकास लवांडेजी जाणून घ्यायला आवडेल की अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये यावेळेला धाकधूक निर्माण झालेली आहे। तुमच्या मनामध्ये काय सुरू आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचा अंदाज नेमका काय आहे की काय चित्र असेल उद्याच्या निकालांचं महाराष्ट्रासमोर? खरं तर मला राजकारणामध्ये जवळपास 35 वर्ष मी सक्रिय आहे। मी 90-91 सालापासून वेगवेगळ्या निवडणुकांच्या मध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। मी काही स्वतः निवडणुका सुद्धा लढवलेल्या आहेत। बरोबर आहे। आणि अनेक निवडणुकांच्या मध्ये मी सक्रिय पुढाकार घेऊन बूथ पासून प्रचार प्रमुखांपर्यंत सगळी कामं मी निवडणुकीच्या काळात वेळोवेळी आजपर्यंत करत आलेलो आहे। परंतु या वेळच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, ह्या आता ज्या नुकत्याच उद्या ज्याचा मतमोजणी व्हायची, नगर परिषद नगरपालिका, आणि आता पुढच्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत, जिल्हा परिषदेच्या होणार आहेत। हे जे काय सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या 4-5 वर्ष झाल्याच नव्हत्या। राज्यामध्ये एक हाती सगळा कारभार वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रशासकांच्या मार्फत चालवला गेला होता। बरोबर आहे। का निवडणुका लांबल्या होत्या त्याची कारणं अद्यापही स्पष्ट होत नाहीत। कोर्टाच्या नावाखाली ह्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि आता ह्या निवडणुका होत असताना ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, आपण जर मागच्या 8 दिवसातल्या आपल्याच सगळ्या मीडियातल्या जर बातम्या सगळ्या काढून पाहिल्या, कुठे मारामाऱ्या झाल्या, कुठे बूथ कॅप्चरिंग, कुठे मतदार याद्यांच्यातले घोळ, पैशाचं वाटप, म्हणजे सत्ताधारी एकनाथ शिंदेच्या पक्षाचे निलेश राणे तिकडे पैसे पकडून देत आहेत। अनेक ठिकाणी मारामाऱ्या होत आहेत, पिस्तूल दाखवले जात आहेत। या पद्धतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका की जे की मतदारांना त्या ठिकाणी पैशाचं आमिष दाखवलं जाते, धाकटदपशा दाखवला जातोय, दादागिरी दहशत केली जाते, किंवा आमच्याकडे जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला विकासाच्या कामासाठी पैसे दिले जाणार नाहीत, आमचा उमेदवार जर निवडून आला नाही तर गावात कुठली कामं केली जाणार नाहीत, फंड्स मिळणार नाहीत, अशा पद्धतीची विधानं सर्रास मंत्री करत होते प्रचारामध्ये। ही जर का निवडणुकीची पद्धत असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, साम दाम दंड भेद वापरून विरोधकांना नामोहरम करायचं, पैशाच्या जोरावर, दादागिरीच्या जोरावर, शासकीय यंत्रणेचा वापर करून, निवडणूक यंत्रणेचा वापर करून निवडणुका जिंकण्याचं तंत्र भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांना सापडलेले गेल्या काही निवडणुकांमध्ये। 2019च्या बघा किंवा आता 24च्या बघा, विधानसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीने आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चालल्यात, ते खऱ्या अर्थाने जे काही राजकीय कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, भले ते कोणत्याही पक्षाचे असोत, परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहिलेल्याच नाहीत, अशी आताची स्थिती आहे। अक्षरशः कार्यकर्ता वादळात उडून जावा अशा पद्धतीची आहेत। जे धनदांडगी आहेत, मनी मसल पॉवर वाले लोक या निवडणुकीत उतरताना दिसत आहेत आणि सत्ताधारी पक्ष या सगळ्या गोष्टी यंत्रणा वापरून निवडणुका, यांना आधीच निकाल कसे कळतात, महायुतीच्या लोकांना आधीच निकाल माहित असतो, हे सगळं संशयास्पद आहे। त्यामुळे उद्या काय मतमोजणीत होणार आहे, आम्ही फार त्याच्यावर आता भाष्य करायची आवश्यकता वाटत नाही। बरं, पण विकास लवांडेजी, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अनेक ठिकाणचे जे स्ट्रॉंग रूम होते त्या ठिकाणी इतके दिवस खडा पहारा दिलेला होता अनेक पक्षांनी, त्यात आपलाही पक्ष होता, की कुठल्याही प्रकारची फेरफार होऊ नये यासाठी या स्ट्रॉंग रूमवरती सातत्यानं नजर ठेवण्यात आलेली होती। काही संशयास्पद प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालेले होते का? तुमची करडी नजर असताना देखील निकालांमध्ये काही बदल होतील का? कारण उद्या जर निकाल काही मागे पुढे झाला तर निश्चित या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील येतील की अनेकांना हाताशी धरून आलेला हा निकाल आहे। मग अशा वेळेला जर सातत्यानं खडा पहारा दिलेला होता, या पूर्ण कार्यकाळादरम्यान स्ट्रॉंग रूम असतील, जिथे आता मतमोजणी केंद्र असतील, त्या ठिकाणचं चित्र काय होतं? बघा, निवडणुका मॅनिप्युलेट कशा करायच्या ह्याचा हातखंडा पूर्ण भारतीय जनता पार्टीकडे आहे, त्यामुळेच ते निकाल आधी सांगतात। आता तुम्ही बघा, महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि 4 दिवसापूर्वी, म्हणजे आता 23 तारखेला फॉर्म भरायच्यात, 4 दिवसापूर्वी महायुती सरकारने, देवेंद्र फडणवीसांनी एक कायदाच आणला अध्यादेश करून। काय कायदा आणला तर जर कुठला उमेदवार त्याचा फॉर्म बाद झाला तर निवडणूक निर्णय अधिकारी जो काय निर्णय देईल तो बाद झाला असेल उमेदवार, तर त्याला आता कोर्टात जाता येणार नाही। म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे अधिकार वाढवले
आणि जर एखादा उमेदवार नाराज झाला काही कारणाने त्याचा फॉर्म बाद केला गेला, त्याला जर स्वतःवर अन्याय झाला असं जर वाटलं तर तो आता कोर्टात अपील करू शकत नाही. ही पुढची तयारी महानगरपालिकांची आत्ताच 4 दिवसापूर्वी केलेली आहे. अशा पद्धतीने नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे गैरप्रकार झाले. एकच एक प्रकार नाहीये. 5-6 प्रकारे या निवडणुका हातात घेऊन जिंकण्याच्या फंडे वापरले गेलेले आहेत. मी तुम्हाला जे म्हटलं मगाशी, हो. साम दाम दंड भेद किंवा काहीच नाही जमलं तर समोरच्यांचे उमेदवारच विकत घ्यायचे. म्हणजे बरं. बारामतीत हा प्रकार घडला. हा हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारच अजितदादाच्या पक्षाने पळवले आदल्या दिवशी. बर हे प्रकार सर्रास ठिकठिकाणी घडले. असं जर होणार असेल आणि असे जर लोकशाहीमधले सगळे नियम कायदे पायदळी तोडले जाणार असतील तर निवडणूक आयोग राज्यात आहे की नाही? आचारसंहिता भंगाचे किती गुन्हे दाखल झालेत? खरं तर मीडिया आणि प्रसार माध्यमांनी निवडणूक आयोगाला हे प्रश्न विचारले पाहिजेत की आचारसंहिता भंगाचे राज्यात किती गुन्हे दाखल झाले, कुठल्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन कुणावर कारवाई झाली का, जे पैसे सापडले कुठं कुठं बऱ्याच ठिकाणी त्या पैशाचं काय झालं नेमकं, त्या निश्चित. आरोपीवर काय कुठली कारवाई केली, आचारसंहिता आता कुठे आहे की नाही? आदर्श आचारसंहिता फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात कुठेही आचारसंहिता मागच्या आता झालेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये पाळली गेलेली नाही. आणि हीच आता पुढच्या महानगरपालिकेला सुद्धा जिल्हा परिषद सुद्धा हेच चित्र दिसणार आहे. हे आम्हाला आता समजतंय. अक्षरशः आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने घाऊक पद्धतीने आमच्या पक्षाचे लोक त्यांच्या पक्षात प्रवेश करून घेतलेत. काय सांगण्यात आलं त्यांना की तुम्हाला नगरसेवक व्हायचं असेल तर आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही 100% नगरसेवक करून निवडून आणून देऊ तुम्हाला. बरं. तुम्ही निवडून कसे येणार ह्यांचा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. हे काय प्रकार आहे? नक्कीच. असं जर होणार असेल तर लोकशाही आता राहिलेलीच नाही. ही नावाला लोकशाही आहे आणि निवडणूक आयोग हा सुद्धा फक्त भारतीय जनता पार्टीची एक शाखा बनून काम करत आहे. बरोबर आहे. गंभीर स्वरूपाचे आरोप तुम्ही करताय विकास लवांडेजी. मात्र यापूर्वी जर आपण आरोप पाहिला तर मतदारांना आमिष दिली जातात. आता काय थेट उमेदवारांना अशा प्रकारची आमिष दिली जातात का, हा मूळ प्रश्न आहे विकासजी. हो खरं आहे ना. आता तुम्हाला सांगतो, देवदर्शन यात्रा पर्यटन यात्रा काढतायत संभाव्य उमेदवार सगळे. बरं. अक्षरशः गावाची गावं भरून रेल्वेने कुठे अयोध्येला नेली जात आहेत, कुठे उज्जैनला नेली जात आहेत, कुठे बालाजीला नेली जात आहेत. देवदर्शनाच्या नावाखाली मतदारांना पर्यटन यात्रा सुरू आहेत सर्रास. बरं. हे जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी निवडणुका कशा लढवायच्या? राजकारण हा धंदा बनलाय बरं, का? म्हणजे निकाला असा प्रश्न आधीच आज मला विरोधकांनी पडतोय. हार माझ्यासारख्या मानली आहे का? कार्यकर्ता, मी स्वतः निवडणूक लढू शकत नाही. मी समोरच्यांचा खर्च पाहता, महायुतीतल्या लोकांचा खर्च जर पाहिला, कोट्यवधी रुपयांचा खर्च असतो, तो खर्च पाहता माझ्यासारखा जो 5 वर्ष पूर्ण वेळ लोकांसाठी काम करतो तो कार्यकर्ता निवडणूक कसे बरोबर. लढवणार? विकासजी. आणि लढवली तर तो कसा जिंकणार? बरं, तुम्ही एका बाजूला जी उद्विग्न प्रतिक्रिया देताय, निकाला आधीच विरोधकांनी हार मानली. नाही नाही, हार मानण्याचा प्रश्न नाहीये. बरं. ज्या पद्धतीने नगर परिषद निवडणुकांचे जर आपण पाहिले, किमान महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक नगर परिषदेमध्ये कुठेही सरळ मार्गे निवडणूक झालीच नाही हो. मला सांगा, आदल्या दिवशी सांगितलं जातं उद्या मतदान होणार नाहीये, तुमचं मतदान पुढे ढकललंय. असं काही नगर परिषदांचं निकाल अचानक तुम्ही आदल्या दिवशी सांगता उद्या मतदान होणार नाही म्हणून. ही कुठली पद्धत आली? मतदान मोजणी म्हणे आता पुढे ढकलली, 21 तारखेला उद्या होणार. हे सगळं आदल्या रात्री सांगितलं जातं. हा काय प्रकार आहे? निश्चित या वाटेल त्या पद्धतीने संपूर्ण निवडणूक प्रकारच्या आयोग तळाशी वापरले जाणं जाते, विरोधकांचं न्यायिक देखील यंत्रणा काम वापरली आहे. जाते, प्रशासकीय यंत्रणा हा. वापरली जाते. अक्षरशः महायुती सरकारने जंग पछाडून वाटेल त्या मार्गाने काही करून नगर परिषद निवडणुका जिंकायच्या, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका सुद्धा जिंकायच्या. आणि आम्हीच कसे सत्ताधीश आहोत, गल्ली ते दिल्ली फक्त भारतीय जनता पार्टीच आहे हे दाखवून देण्याचा भारतीय जनता पार्टीचा क्रूर खेळ या लोकशाहीमध्ये सध्या सुरू आहे. बरं. त्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही हतबल आहोत हे सांगायला मला कुठे कमीपणा बरं, वाटत नाही. विरोधकांनी नेहमीप्रमाणे सत्ताधाऱ्यांवरती घणाघात केलेला आहे. उद्या नेमकं काय घडतं, रविवारी लागणारे निकाल आणि गुलाल नेमका कोण उधळतं, या संदर्भात देखील सविस्तर माहिती लोकशाही मराठीवरती दर मिनिटाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुर्तास धन्यवाद विकास लवांडेजी, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा केली त्यासाठी. न्यूज प्लॅनेटमध्ये इतरही पक्षाचे जे महत्त्वपूर्ण नेते मंडळी आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कारण निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना त्यांचं प्रेडिक्शन या संदर्भातलं काय सांगतंय. लोकशाहीनं देखील सर्व्हे केलेला होता. लोकशाहीच्या सर्व्हेनुसार महायुती सत्ता राखण्यामध्ये यश